कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा वा, यंदा दिवाळी लवकर येणार। या घरात चांगलेच फटाके फुटणार आहेत। आओ, मी काय म्हणते, तुम्ही जाऊन विचारा ना। तो मला काहीच सांगत नाहीये। काय त्याला सत्य सांगायचं होतं कोणास ठाऊक। कोणाचा फोन आला तेही कळत नाहीये। हे बघ, जोपर्यंत तो त्याच्या तोंडाने काही सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीही कळणार नाही। आणि मला असं वाटतं की उगाच त्याला फोर्स करून डिस्टर्ब करण्यात काही पॉइंट नाही। त्याला त्याचा वेळ घेऊ देत। तनया, हा, तू बोल ना काहीतरी। माझ्या जीवाला घोर लागून राहिला आता। कळत नाहीये काय झालं। तुम्हा दोघांना इंटरेस्ट नसेल तर जाऊ दे, मीच जाते विचारून येते। सर आई अहो, मी काय आई? ऐकत काय ग, काय झालं? टेन्शन मध्ये काय आहेस? बाबा, तनया, तुम्ही डिस्टर्ब का वाटतं असे? अखिल, अरे प्लीज तू आकाश दादाशी बोलशील का? काय झाले काहीच कळत नाहीये। मग अशी दादा अचानक कुठेतरी जायचं म्हणत होता, कोणी काहीच सांगत नाहीये। आईंना त्याचंच टेन्शन आलंय रे। नाही येणार का टेन्शन? तूच सांग। तो आधी म्हणाला की काहीतरी सत्य सांगायचंय, नंतर त्याला कोणाचा तरी फोन आला आणि एकदमच तो आता म्हणतोय की मला कुठेतरी बाहेर जायचंय 2 दिवसांसाठी। कुठं जायचंय त्याचं त्याला माहिती की नाही कोणास ठाऊक। आणि वसुनी त्याच्या डोक्यामध्ये काय भरवलंय ते तिलाच माहिती। अगं आकाश, काय झालं? तू कुठे निघालायस? हा, आई सगळं डिटेल मध्ये सांगतो, पण आता मला निघायला। एवढं काय अर्जंट काम आहे? रात्री गेलंच पाहिजे का? तर एक महत्वाचं काम आहे बाबा, जरा आउट ऑफ मुंबई जावं लागणार आहे। काय? आउट ऑफ मुंबई? अच्छा, आत्ता कळलं मला। मला माहिती आहे आकाश आता कुठे चाललाय ते। कुठे? क्लायंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी। कारण त्याला माझ्यावरती विश्वास नाही। काय मी लिंबू टिंबू आहे ना, मला काहीच कळत नाही। इतके दिवस जी काय मेहनत करतोय, जे काय दिवस रात्र काम करतोय, त्याचं काहीच आउटपुट नाही। फक्त तोंडावरती कौतुक करतात हे। बाकी खरं काय ना ते हे, मला काहीच जमत नाही, काय प्रॉफिट्स नाही आहेत। सीईओ म्हणून मला खूप काही शिकायचंय असंच वाटतं यांना। अखिल, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस। हे असं आम्हाला काही म्हणायचं नाहीये। मग कसं आहे दादा, मी आता लहान राहिलो नाहीये, मोठा आहे मी आता, कळतं मला सगळं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।